चालत आलेली ही आपली नियमाची परंपरा आहे। अनेक दिवसापासून जोपासत असलेली आपली ही नियमाची शृंखला आहे। नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा। ही सेवा समर्पित होत असताना आजच्या या तृतीय दिनी तुमच्या समोर ज्या उक्ती मी ठेवल्या, म्हणजेच ज्या ग्रंथ संपदेतला अभंग मी तुमच्या समोर ठेवलाय, ते ग्रंथ संपदा म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा आहे। आणि सज्जन हो, जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा म्हणजे हे आपल्या संप्रदायाचा 5वा वेद आहे। आपणास माहित आहे वेद 4 आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद। आपल्या संप्रदायाचा 5वा वेद जर कोणता असेल तर तो तुकोबरायाचा गाथा आहे। मी तर थोडस या ठिकाणी थोडस पुढे जाऊन बोलेन। म्हणून महाराज, तुकोबरायाचा गाथा हा पंचम वेदच आहे इतकंच नाही, तर तुकोबरायाचा गाथा म्हणजे एक महान भक्तिशास्त्र आहे। विठ्ठला गाथ्याच्या बाबतीमध्ये एक नामनिर्देश करत असताना मी एक जाणीवपूर्वक शब्द प्रयोग केलाय। तो शब्द प्रयोग म्हणजे भक्तिशास्त्र। उपस्थितांनी जर एक प्रतिप्रश्न केला, महाराज गाथ्याच्या बाबतीमध्ये आपण भक्तिशास्त्र हा नामोल्लेख केलाय, मग भक्तिशास्त्र नेमकं कशाला म्हणतात? कारण 2 शब्द आहेत, एक भक्ती आणि दुसरा शब्द शास्त्र। कशाला म्हणतात भक्ती? परमार्थामध्ये पारमार्थिक जीवन जगत असताना शुद्ध अंतकरणाने जी एकत्रितपणे केली गेलेली साधना आहे त्याला भक्ती असे म्हणतात। राहिलं शास्त्र, शास्त्र कशाला म्हणतात? भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये जे कधीच बदलत नाही त्याला शास्त्र म्हणतात। विठ्ठला अगदी सहजपणे जर विचार केला सज्जन हो शास्त्राचा, तर शास्त्र हे कधी बदलत नाही। आपण सगळेजण माझ्या समोर, माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात तुम्ही। एखाद्या वेळेस इतिहास बदलेल म्हणण्यापेक्षा इतिहासाची पुनरावृत्ती होईल। भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर नामक क्रिकेटपटूने एक विश्वविक्रम केला। नोंद झाली इतिहासामध्ये। त्या विश्वविक्रम असा होता की सचिन तेंडुलकरनं शतकाचं काय केलं? शतक केलं बुवा, शतकाचं काय केलं? शतक केलं। हा काय झाला? इतिहास झाला, विश्वविक्रम झाला। परंतु ह्या भरतखंडामध्ये, या भारत राष्ट्रामध्ये असा एखादा खेळाडू इथं जन्माला येऊ शकतो। मला इथं माझ्या या वाक्यावरून मला सचिन तेंडुलकरला अजिबात कमी लेखायचं नाही लेखायचं, परंतु या भारत राष्ट्रामध्ये असा एखादा महान खेळाडू जन्माला येऊ शकतो आणि शतकाच्या पुढेही आपली मजल एखाद्या वेळेस मारू शकतो। एखाद्या खेळाडूने जर अशी मजल मारली तर सज्जन याला इतिहासाची पुनरावृत्ती झाली म्हणा। विठ्ठला एखाद्या वेळेस इतिहासाची पुनरावृत्ती होईल, परंतु शास्त्राची पुनरावृत्ती आपल्याला नाही करता येत। अर्थातच शास्त्रामध्ये आपल्याला बदल नाही करता येत। थोडस माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही। शास्त्राचा विचार केला सज्जन हो, तर जीव हे एक शास्त्र आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर केमिस्ट, रसायन हे काय आहे? शास्त्र आहे। अंक संख्येचा विचार केला तर गणित हे एक सुद्धा काय आहे? शास्त्र आहे। गणित शास्त्राचा विचार केला तर गणित शास्त्रामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी अंक संख्या आणि 1 पासून 100 पर्यंत
जी एकत्रित अंकसंख्या आहे त्या एकत्रित अंकसंख्येला आपण उजळणी म्हणतो. आणि उजळणी झाली की सूर्य पुढे काय होते, 100च्या पुढे पाडे सुरू होते. पहिला पाडा 2चा आहे, 3चा आहे, 4चा आहे, 5चा, 6चा, 7चा, 8चा, 9चा, 10चा, हे पाडे. आणि पहिल्या पाडाचा विचार करा, कोणत्याही पाडाचा विचार करा, त्याच्यामध्ये ती संख्या मिळवली, 2 मध्ये 2 मिसळली. तुम्हाला विचारलं तर तुम्ही सहजच सांगतात किती होतील, तुम्ही सहज सांगता 4 होतील. आता म्हणत असताना आपण असं म्हणतो बे एक बे आणि बे दोन्ही 4, बे एक बे आणि बे दोन्ही 4 असं म्हणत असताना म्हणतो आपण. सगळेजण माझ्या समोर तुम्ही इथं बसलेले वयाने मोठे, मला तुम्हाला विचारायचे, आज 25 वर्षाखाली सज्जन हो, बेदोनी किती होतं? 4च होतं. राम महाराज आता किती आहे? 4च आहे. आणि तेव्हा 25 वर्षाखाली म्हणून महाराज साखर किती रुपये किलो असेल? मला सांगितलं जुन्या एका माणसानं, आम्ही 52 रुपये 51 रुपये टन ऊस घातला. तेव्हा 2 रुपये नाही तर 3 रुपये किलो काय असेल साखर असेल. चर्मनचे भाच्य साहेब आहेत तुम्ही, मला खरं सांगा आता साखर किती रुपये किलो आहे? 43-42 रुपये किलो आहे. म्हणजेच 25-50 वर्षाचा कालावधी जर बघितला तर साखरेचा भाव किंबहुना कोणत्याही वस्तूचा भाव कमी होता आणि आता त्याच्यामध्ये काय झाली? वाढ झाली. मग तुम्हाला मला म्हणायचंय 2026ला 27ला नाही, या चालू 2025 मध्ये होय, 2000 मध्ये या 25 मध्ये बेदोने 18 किलो जमल का हो? होय, बेदोने 18. इथं बसलेला माणसं म्हणते तुला काही येड लागलं काय? शास्त्राच्या बाबतीत विचार केला आत्ताच नाही, जेव्हापासून शून्याचा शोध लागलाय तेव्हापासून अद्याप या क्षणापर्यंत, आणि अद्याप या क्षणापासून शेकडो वर्षाचा जरी कालावधी लोटला तरी बेदोने 4च हे गणिताचं शास्त्र अजिबात बदलणार नाही. म्हणून मला तुम्हाला छातीवर हात ठेवून सांगायचं आहे, हे जसं गणिताचं शास्त्र कधीच न बदलणारं शास्त्र आहे, तसं तुकोबरायाच्या गाथ्याचा विचार केला तर तुकोबरायाचा गाथा म्हणजे कधीच न बदलणारं एक महान असं भक्तिशास्त्र आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि या भक्तिशास्त्राचा किंबहुना 5व्या पंचमवेदाचा अर्थातच तुकोबरायाच्या गाथ्याचा विचार जर केला तर या गाथ्यामध्ये एकूण महाराजाच्या 4092 अभंग आहेत. आणि 4092 अभंगाचे महाराज स्वतंत्र असे गाथ्यामध्ये प्रकरण आहेत. कोणते प्रकरण आहेत? नामाचा महिमा ज्या अभंगामध्ये गायला गेलाय ते नामपर प्रकरण आहे. संतांचा महिमा ज्या अभंगामध्ये विशद केलाय ते संतपर प्रकरण आहे. तुकोबरायांनी देवाच्या समोर उभा टाकून करुणा भाकली, करुणापर प्रकरण आहे, तिला अभंग आहे. जगद्गुरूने देवाच्या समोर उभा टाकून एक प्रार्थनापूर्वक मागणी केली, मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. कोणत्याही प्रकरणातला अभंग असू द्या सज्जन हो, त्या प्रत्येक अभंगाला चरण आहेत. प्रत्येक अभंगाला काय असतात? चरण असतात. मग कोणता अभंग 3 चरणाचा आहे, कोणता अभंग 4 चरणाचा आहे, गाथ्यामध्ये कोणता अभंग 5 चरणाचा आहे, 6 चरणाचा आहे, काय सांगा? 101 चरणाचा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. 101 चरणाचा अभंग आहे. किती अभंग मोठा असला तर स्वतंत्र अशा अभंगाला प्रत्येक अभंगाला चरण आहे. आणि प्रत्येक चरणाचा विचार केला तर प्रत्येक चरणाला 2 विभाग आहेत. प्रत्येक चरणाला किती विभाग आहेत? 2 विभाग आहेत. हो, शालेय अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक शिक्षण प्रणालीमध्ये 2 सत्र असतात ना. अर्धा अभ्यास दिवाळीच्या आधी शिकवितील सुट्टीच्या, त्याला कोणतं सत्र म्हणतात? प्रथम. राहिलेला सुट्ट्या संपल्या की लगेच सुरू होते
द्वितीय सत्र. प्रथम आणि द्वितीय सत्र हे जसे दोन सत्र आहेत, तसं सज्जनो जे अभंगाचे चरण आहेत ना, त्या अभंगाच्या प्रत्येक चरणाला दोन सत्रच आहेत, परंतु इथं त्या दोन सत्राचे नावं मात्र इथं बदलून आहेत. अभंगाच्या चरणाच्या पहिल्या अर्ध्या तुकड्याला म्हणजेच अर्ध्या विभागाला, अर्ध्या डिव्हिजनला पहिल्या पूर्वार्ध असं म्हणतात आणि उरलेल्या विभागाला उत्तरार्ध असं म्हणतात. विठ्ठला आज तुमच्या समोर 4092 अभंगापैकी जो अभंग मी तुमच्या समोर ठेवलेला आहे, या अभंगाला एकत्रित चरण आहेत 4. आणि 4 चरणाच्या बाबतीत विचार केला तर पहिल्या चरणाच्या पूर्वार्धावरून शेवटच्या चरणावर येत असताना एक महान भक्ताच्या जीवनाची संपन्नता तुकोबऱ्याने प्रतिपाद्य केली. बघा सुरुवात अभंगाची कशी आहे, योग्याची संपदा, त्याग आणि शांती. या पूर्वार्धाला स्पर्श करत असताना ज्या शब्दानं सुरुवात होत आहे अभंगाची, तो शब्द म्हणजे आहे योगी. कोणता शब्द आहे? योगी शब्द. योगी संस्कृत मध्ये युज्य शब्द आहे आणि युज्य या शब्दाचा मराठीत अर्थ होते जोडणे. आध्यात्मिक भाषेमध्ये युज्य या शब्दाचा अर्थ होते योग जुळून येणे. योग जुळून येणे. हो, माणसं म्हणते काय नव्हतं, फक्त काय जुळून आला? योगायोग. योग जुळून आला. समजा नरसापूरच्या माणसाला पत्रिका द्यायला गंगाखेडला जायचं होतं. लग्नाची पत्रिका द्यायला कुठं जायचं होतं? गंगाखेडला जायचं होतं. आणि काय की इकडून हे माणूस निघाला, ज्याच्या घरी जायचं होतं पत्रिका द्यायला, त्या माणसाची भेट पोकर्णी फाट्यावर झाली. कुठं झाली? पोकर्णी फाट्यावर झाली. दोघाचा राम राम झाला. इकडला नरसापूरचा माणूस म्हणला, हो का मी गंगाखेडला जाऊ लागलो, तुमच्याच घरी जाऊ लागलो, ही लग्नाची काय द्यायला? पत्रिका द्यायला. मी तुमच्याच घरी जाऊ लागलो, हो का तुम्हीच राहिला होता तेवढ्या पत्रिका द्यायची. मग तुमची इथं पोकर्णी फाट्यावर खरं भेट झाली, हे निवळ काय समजावा? योगायोग समजावा. गैराधी असलं तर ते म्हणतं हे बघ घरी जाऊनच दे. परंतु या योग या शब्दाचा इथं अपेक्षित अर्थ कोणता आहे तर सज्जन हो, परमार्थामध्ये पारमार्थिक जीवन जगत असताना ज्याचं नातं देवाशी जोडल्या गेलं, किंबहुना देव पहावया गेलो, ते देवाची होऊन ठेवलो, अशी अवस्था ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली ना, त्यांना योगी म्हणतात. विठ्ठला योग हा शब्द आहे ना, योग या शब्दापासून तयार झालेला शब्द योगी. ऐका, योग हा शब्द आहे आणि योग या शब्दापासून दुसरा तयार झालेला शब्द योगीराज आहे. योग हा शब्द आहे आणि योग या शब्दापासून तयार झालेला शब्द योगेश्वर आहे. कोण आहेत योगी? कोण आहेत योगीराज? कोण आहेत योगेश्वर? कोण आहेत वो योगी? भगवान दत्तात्रेय हे योगी. भगवान दत्तात्रेय कोण आहे? योगी आहेत. ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पंचाळेश्वरी.
ज्ञानदेवाचे अंतरे दत्तात्रय योगिया पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी वैसला। भगवान दत्तात्रय हे योगी आहे। दुसरा शब्द उच्चारलाय मी, योगी राज। कोण आहेत योगीराज? पार्वतीचा पती योगीराज, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज भगवान शंकर हे योगीराज आहे। तिसरा शब्द उच्चारलाय मी, योगेश्वर। कोण आहेत योगेश्वर? तर भगवान श्री कृष्ण योगेश्वर आहे। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। भगवान श्री कृष्ण हे योगेश्वर आहे, भगवान शंकर हे योगी राज आहेत, भगवान दत्तात्रय हे योगी आहेत। आणि या सगळ्याला समाविष्ट करून घेण्यासाठी या सगळ्याची माय आमचे ज्ञानोबा आहे। जय निगमवली प्रगट देवी, जय निगमवली प्रगट देवी, जय निगमवली प्रगट देवी। ज्ञानराज माझे योग्याची माऊली, जय निगमवली प्रगट देवी, जय निगमवली प्रगट देवी। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानोबारायाच्या बाबतीमध्ये संत शिरोमणी नामदेवाचं मत आहे, ज्ञानोबाराय म्हणजे योग्यांची कोण आहेत? माय। कारण या अभंगाचा शेवट असा आहे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी। संत शिरोमणी नामदेवाचं मत योग्यांची माय आहे। खरं सांगा, या अभंगामध्ये योगी शब्द वापरलाय ना, तुम्ही ध्यानात ठेवा शेवटपर्यंत। हा वापरलेला योगी शब्द तुकोबरायानं ज्ञानोबराय करताच वापरलाय। कोणा करता? ज्ञानोबराय करताच वापरलाय। बरं महाराज, ज्ञानोबराया करता एकट्या तुकोबरायानंच योगी शब्द वापरलाय का? नाही, पाठच्या बहिणीनं सुद्धा वापरलाय। ज्यावेळेस ज्ञानोबराय ताटी लावून बसले होते त्यावेळेस उलीशा मुक्ताबाई जवळ गेल्या होत्या, दारू लावून बसले होते ज्ञानोबराय। बसलेल्या माणसाच्या मनात प्रश्न पडायला पाहिजे, होय ज्ञानोबराय ताटी लावून का बसले होते, दारू लावून का बसले होते? त्याचं कारण आहे, ज्ञानोबरायला राग आलता। येत नाही का माणसाला राग? राग येत आहे, परंतु राग येण्याकरिता काहीतरी काय लागत आहे, काहीतरी कारण लागतंय। मग कारण नेमकं कोणतं होतं? तर असं कारण होतं बाबा, ज्ञानोबरायानं पाऊल टाकलं होतं समाजाप्रती। ज्ञानोबरायानं पाऊल टाकला होता तुमच्या आमच्यासाठी, ज्ञानोबरायानं पाऊल टाकला होता समाजासाठी। आणि ज्या समाजासाठी, ज्या लोकांसाठी तुमच्या आमच्यासाठी पाऊल टाकला, त्याच लोकांकडून ज्ञानोबरायाला अवमानास्पद वागणूक मिळू लागली। ज्ञानोबराय म्हणजे नेमकं मी केलंय काय? हे अज्ञानी समाज आहे। अज्ञानी समाजाला एक प्रकाशात आणण्याकरिता बुडते हे जन नदी कवे डोळा येतो, हे समाज अंधकारात पडलेला आहे। आणि या अंधकारात पडलेल्या समाजाला कुठंतरी प्रकाशात आणावं याच्यासाठी कार्य या संत महात्म्यांनी केलेलं आहे। एक वेळेची सुद्धा भागावी म्हणून ज्यावेळेस ज्ञानोबराय अलंकापुरामध्ये गेले त्यावेळेस वाढलं नाही कोण, परंतु वाढलं जे होतं दुष्ट प्रवृत्तीच्या माणसानं जमिनीवर ओतून दिलं। ज्ञानोबराय पुन्हा भरून घेतील म्हणून पायानं काय केलं, रगडून टाकलं। मला सांगा, येत नाही राग? एखाद्या माणसानं किंवा एखाद्या गावातल्या चांगल्या लोकप्रतिनिधीनं गावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले, एक काहीतरी असं काम करावं बाबा, काम आजरामर राहावं असा त्या लोकप्रतिनिधीचा विचार होता। आणि सगळ्यात मोठी गावाला अडचण होती पाण्याची।
गावाला 3.5-4 किलोमीटरवरून पाणी प्यायला आणावं लागलं. त्या गावातल्या लोकप्रतिनिधीला वाटलं बाबा काय लोकांची बेजारी आहे, 4 किलोमीटरवरून लोकांना घागर घेऊन यावं लागायली, अशी काहीतरी आपण इथं योजना आणू आणि प्रत्येकाच्या हौदात जाऊन पाणी पडलं पाहिजे. केलं का? मोठी पाण्याची टाकी बांधली आणि ती पाण्याची टाकी बांधली. मला खरं सांगा, प्रत्येकाच्या घरात हौदात जाऊन पाणी जर पडायचं म्हणलं तर आधी काय करावं लागेल? पाईप टाकून पाईपलाईन करावं लागेल. पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे म्हणलं तेवढ्यातच 4 गेले आणि ते म्हणले आमचा रस्ता खंदायचा नाही, आमचा दारापूरला रस्ता उकरायचा नाही. असं म्हणल्याच्या नंतर मला खरं सांगा, त्या लोकप्रतिनिधीची अडवणूक झाली नाही. ते म्हणते बाबा मी प्रयत्न करायलो गावासाठी, मी प्रयत्न करायलो गावातल्या लोकांसाठी, आणि गावातल्या लोकांकडून जर अशी अडवणूक होत असेल तर करून काय उपयोग नाही. ज्ञानोबाला वाटलं बा मी समाजासाठी हे प्रयत्न करायलो, समाजासाठी पाऊल टाकलाय, समाजानं जर माझी ही जर अवहेलना केली तर उपयोग काय? म्हणून ज्ञानोबा ताटी लावून बसले. आणि ज्या वेळेस ताटी लावून बसले त्यावेळेस सज्जन हो एवढीशी मुक्ताबाई जवळ गेली आणि म्हणली दादा हे आपल्याला असं केल्यानं जमत नाही, आपणाला असलं करायला जमतच नाही, कारण आपण इथं आलोत कशा करिता हे माहित आहे ना. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धरा भया आले दीनजना, आणि जनसामान्याची दादा आपण सेवा करण्यासाठी इथं आलोत, आपल्याला असं केल्यानं जमत नाही. एक मनाला विचारा आपण कोण आहे. त्यावेळेस मुक्ताबाईनं ज्ञानोबा करता वापरलेला शब्द योगी पावना मनाता, अभंग ताटीचे आहे, त्या ताटीच्या अभंगाला ध्रुपद हे त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. कोण आहे आपण याचा विचार करा दादा. त्यावेळेस मुक्ताबाईनं ज्ञानोबाईला शब्द वापरला योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. कोण आहात आपण? एक योगी आहात.
बरं, मुक्ताबाईनंच योगी शब्द वापरला, या अभंगामध्ये तुकोबारायनं ज्ञानोबारायाकरिता योगी शब्द वापरला इतकंच नाही, ज्ञानोबारायाकरता योगी शब्द जगाच्या बापानं वापरला. ज्या वेळेस ज्ञानोबाराय संजीवन समाधीस्थ होऊ लागले त्यावेळेस काय लोकांची अवस्था झाली, लोकांना रडा म्हणावं लागलं नाही, धडधडा लोक रडू लागली. होते तोपर्यंत ज्ञानोबारायला समाजानं त्रास दिला, आता ज्या वेळेस ज्ञानोबाराय समाधीस्थ होऊ लागले त्यावेळेस लोक रडू लागले. का? ज्ञानोबारायचं तसं कार्य होतं. सज्जनो, कार्य जर असेल, समाजासाठी काहीतरी आपली तळमळ असेल, समाजाप्रती आपली काहीतरी चांगली भावना असेल, लोकांना आपण गेल्याच्या नंतर जात असताना रडा म्हणावं लागत नाही. आणि कार्यच असं असलं पाहिजे, 4-2 लोकांना तरी आपल्यासाठी गावातल्या काय केलं पाहिजे, रडलं पाहिजे. 4-2 लोकांना तरी रडलं पाहिजे म्हणून सांगितलं. एका गावामध्ये लईच रडू लागली, लईच रडू लागली. मग रडू लागल्यावर मी थोडंसं मी असं गेलो, तिथे दर्शन घेतलं, हार घालून आलो बाहेर. आणि मग विचारलं, होय काय? म्हणलं बाबा काय लोकच भोवताल बसलेली माणसं सुद्धा काय बसले जवळ, काय रडायले? ते म्हणले, महाराज तुम्ही गेलो साली सांगितलं नाही का, म्हणले 4-2 माणसांना तरी रडा म्हणून. म्हणले 11 माणसं म्हणले रडायला रोजानच लावले. अरे हो, मोले घातले रडाया म्हणजे रोजानच लावलेत म्हणले माणसं. रडण्यासाठी एक लक्षात ठेवा, रक्ताचंच नातं असावं लागतंय असं काय नाही. बरं, कुठलाही जवान शहीद होऊ द्या, त्यांचं आपलं रक्ताचं नातं नाही. एक शेकडो वर्षाखाली जवान शहीद झालेले आहेत आपले काही, परंतु आता त्यांची कीर्ती पाहिली, त्यांचं कार्य पाहिलं तर जो शहीद होय हे उनकी जरा याद करो कुर्बानी, त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हो, म्हणून ढोक महाराज कीर्तनामध्ये म्हणते, गए हुए कभी आते नहीं उनकी याद आती है. विठ्ठला संत महात्म्यांच्या बाबतीत विचार केला सज्जन हो, ज्ञानोबारायला त्रास झाला, हो रडू लागले लोक, लोकांची अवस्था काय झाली. संत शिरोमणी नामदेवराय म्हणले, सांगावंच काय. नदीची माशा घातले माझवन, तैसेची जनवन कालवले, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रान माळा पांगले से. धडधडा लोक रडू लागले. आणि लोक रडते ह्याच्यामध्ये नवल नाही. काय त्या भावाचं प्रेम असेल, काय ते बंधू प्रेम असेल, काय त्या मोठ्या भावाचा जिव्हाळा असेल, मोठा भाऊच रडू लागला. म्हणजेच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी आलं. लोक रडू लागले. इथपर्यंत नामदेवराय म्हणले ठीक होतं, मात्र देवा जा आता, तुम्ही आमच्या परिवारातले एक पारिवारिक कुटुंब प्रमुख आहात. थोडंसं संत शिरोमणी नामदेवराय जवळ गेले, देवाला म्हणले, देवा जा निवृत्तीनाथाच्या जवळ थोडी समजूत काढा. कारण कसं असते, घरामध्ये एखादी अघटित एखादी दुःखित घटना घडली तर सभोवतालचे लोक एखाद्या रडणाऱ्या दुःखी माणसाला समजून सांगतात, तू असं करू. देवाला वाटलं ठीक आहे बाबा नामदेवराय तुम्ही म्हणत आहात तर मी जातो. गेले जवळ आणि निवृत्तीनाथांच्या असं हात फिरविला डोक्यावरून आणि म्हणे, निवृत्तीनाथ महाराज तुम्ही रडायला का रडत आहात? तुम्ही रडू नका. कधीही वृत्तीवर न येणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथाच्या डोळ्याला पाणी आल्यावर देवच म्हणाले, तुम्ही रडू नका ना. निवृत्तीनाथ महाराज म्हणले, देवा खरं सांगू का, मी रडलो नसतो. आता माझ्या डोळ्याला आता सध्या जे पाणी यायलंय ना, त्याचं कारण काय सांगू देवा. माय बाप आम्हा त्याजियले जेव्हा, तैसे संकट तेव्हा नवते आले. आमच्या माता पित्यानं, माय बापानं ज्यावेळेस ज्या इंद्रायणीच्या पात्रामध्ये देहत्याग केला ना, आम्हाला काही वाटलं नव्हतं. परंतु आता नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. आमचे ज्ञानदास समाधिस्थ होत असताना आता आम्ही सांगावंच काय प्रसंग. असे मुखातून ज्यावेळेस शब्द निवृत्तीनाथांच्या निघाले ना, काय सांगावं, जगाचा बाप रडला.
पांडुरंगाच्या डोळ्याला पाणी आलं, देवाच्या डोळ्याला पाणी आलं. देवाच्या डोळ्याला पाणी आलेलं ते बघितलं रुक्मिणी आई साहेबांना. कोण बघितलं? रुक्मिणी आई साहेबांना. आणि रुक्मिणी आई साहेब म्हणाले, माय मालक तुम्ही रडाव का हो? तुमच्या डोळ्याला पाणी यावं का हो? मालक तुम्ही रडाव का हो? देव म्हणजे काय झालं? काय नाही मालक, रडण्यात फरक असते. आणि असतंय. कसा फरक असतंय? तुम्ही आम्ही रडणं वेगळं असतंय, प्रत्यक्ष देवानं रडणं वेगळं असते. समजण्यासाठी सांगू तुम्हाला. घरातल्या छोट्याशा इवलेशा लहान लेकरानं रडणं वेगळं असतंय, आणि त्या घराची जिम्मेदारी ज्या कुटुंब प्रमुखावर आहे का नाही त्याचं रडणं वेगळं असते. का? एकाचं रडणं थांबवता येत आहे आणि दुसऱ्याचं रडणं थांबवता येत नाही. लहान लेकरू जर घरातलं रडत असलं ना, त्याला समजूत घालता येते, त्याचं रडणं काय करता येते? थांबवता येते. लेकरू कीर्तनात बसलं, समजा आणलं आजानं मांडीव बसविलं, मांडीव बसलेलं ते लेकरू असं पुढेच बसलं होतं. आणि बसल्याच्या नंतर माईकवर ते काय ठेवते इथं नाही समजा म्हटलं काय ठेवते गुळ, म्हणजे ठेवा ही अपेक्षा नाही माझी. असं ते गुळ ठेवते तर, आणि ते बसल्याच त्या लेकरानं काय बघितला? गुळ बघितला. म्हणला बाबा मला ते काय खायचंय? गुळ खायचंय. ते बाबा म्हणला हे जमत नाही, शांत लोक कीर्तन ऐकायलेत, असं हेडपटावणे जमत नाही. बस म्हणला तुला आणीच नको कीर्तन आला सुग गप बोललो गप. नाही म्हणला बाबा, नाही म्हणला ते गुळ खायचंय मला. आता ते बाबा चाप्टर होता, ते म्हणला येडफटा, अरे ते चिकट लोळ गुळ कीर्तनात महाराज खालीत र. कोण खाली तर? महाराज खाले. तर म्हणून महाराज खाण्याची पद्धत राहावं की हो. एका कीर्तनकारानं सुटूस तर 4 दुरण खाल्ले, आणि ते पोरगा म्हणाले मला ते दुरणातला काय खायचंय, मला ते गुळ खायचाय. गुळ खायचाय म्हणल्याच्या नंतर ते काय करावं म्हणले. आता हे बघ म्हणले दिला असता बाबा म्हणले, मात्र लोक पुन्हा कीर्तन सुटल्या म्हणते, होय भाऊराव तुम्हाला कीर्तन सुटूस तर तुमच्या नाताला तुम्हाला दम पडला नाही दम तुम्हाला? तसं म्हणतात म्हणलं गप्प बस. हा म्हणला द्यालात का? नाही म्हणलास दिला अंग टाकून. आणि अंग टाकून देणं लागलं कीर्तनामध्येच काय रडायला. त्यासाठी गुळासाठी. म्हणजे आजा होता चाप्टर, ते म्हणला येडफटायस का काय? गुळासाठी रडत असतात का? म्हणला गुळासाठी रडू नको म्हणला. हे 10 रुपयाची नोट धर, आणि कीर्तन सुटलं की 10ला 10 रुपयाचे चॉकलेट काय. कसं रडणं थांबते का नाही? 10 रुपये बकळ वाटायला 10 रुपये देऊ नका, नुसता त्याला इंटरनेट चालू करून मोबाईलच द्या. ते काय बसतंय? गप बसतंय. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं असं की बाबा लहान लेकराची कशानं तरी काय काढता येत असती, समजूत काढता येत असते. परंतु त्याच घरातला एखादा कुटुंब प्रमुख आहे, संपूर्ण कुटुंबाची त्याच्यावर जिम्मेदारी आहे. त्या जिम्मेदार माणसाच्या डोळ्याला पाणी आलं ना, त्याचं रडणं थांबवता येत नाही. म्हणून एक कीर्तनामध्ये एक शब्द, माझं एक वाक्य तुम्ही ध्यानात ठेवा. आपलं घर जर पुढे जर न्यायचं असेल तर संसाराची कुटुंबाची जिम्मेदारी ज्या व्यक्तीवर आहे ते कुटुंब प्रमुख खचला नाही पाहिजे. आणि ते कुटुंब प्रमुख खचला आणि खचल्यानं त्याच्या डोळ्याला पाणी आलं ना, तुमचं घरच मातीत जाते. विठ्ठला देवा तुमच्या डोळ्याला पाणी आले, मालक कस काय तुम्ही रडायला? रुक्मिणी खरं सांगू, मी रडलो नसतो. माझ्या डोळ्याला का पाणी यायले तुला सांगू का? देवा म्हणते रुक्मिणी, देवा म्हणते रुक्मिणी, आदिकचे योगी देखिला
मग आता खरं सांगा का रडायलो, आणि त्यावेळेस मग देवानं वापरलेला ज्ञानोबराय करता शब्द म्हणजे हे आहे कोणता? देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेचे ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याचे. ज्यावेळेस देव असं म्हणले ना, देव तर रडलेच. आईसे सांगता हरिसी, आईसे सांगता हरिसी, आईसे सांगता हरिसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. प्रसंग सांगितला. ज्ञानोबराय कोण आहेत? योगी आहे म्हणल्याच्या नंतर ऐसे सांगता हरिसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, मने धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. प्रत्यक्ष ज्ञानोबरायाकरिता देवही रडले आणि डोळ्याला पाणी कोणाच्या आलं? रुक्मिणी आईसाहेबाच्या आलं. सज्जन हो, देव रडावं, काय कार्य ज्ञानोबरायानं केलं असेल. देवानं प्रत्यक्ष रडावं, रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्याला असं पाणी यावं, असं कार्य ज्ञानोबरायानं नेमकं कोणतं केलं असेल. कार्य करून, कर्तृत्व करून, कर्म करून, काम करून ज्ञानोबरायानं नेमकी कमाई नेमकी कोणती केली असेल. कारण कर्तृत्व केल्याशिवाय, काम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय माणसाच्या जीवनात माणसाची कमाई होत नाही. कमाई जर आपली भाव वाटत असेल तर माणसाला काय करावं लागेल? आधी काहीतरी काम करावं लागेल, काहीतरी कार्य करावं लागेल, काहीतरी कष्ट करावे लागतील. असं ज्ञानोबरायानं कर्तृत्व नेमकं कोणतं केलं, असं काम नेमकं ज्ञानोबरायानं कोणतं केलं. आणि ते कर्तृत्व, कार्य, काम करून नेमका संपत्तीचा ठेवा ज्ञानोबरायानं कोणता जतन केला, तो संपत्तीचा ठेवाच पहिल्या चरणात व्यक्त केला. योग्याची संपदा त्याग
देवाची नेमकी संपदा कोणती आहे, संपत्ती कोणती आहे, त्यांची संपत्ती अर्थातच संपदा. संपदा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संपत्ती. अशी कोणती संपत्ती आहे की देवाला रडावं लागलं तर या